तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की कॅमेराच्या समोर मेकअप कसा करायचा असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की उर्मिला हा लुक कसा केला, तो लुक कसा केला, युट्यूब वरती स्पेशली शूटिंग करताना, इंस्टाग्राम वरती सुद्धा तुम्ही जे मला पाहता तेव्हा जो मी मेकअप करते तो हा मेकअप आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काही छान मेकअपची खरेदी करायची असेल आणि त्याची प्रामाणिक मतं प्रॉडक्ट्सची जर जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि या तिन्ही मधलं सुद्धा तुम्हाला काही करायचं नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्या इंस्टाग्रामवरच्या आणि युट्यूबवरच्या पोरी इतक्या चिकड्या कसा काय दिसतात, आणि तुम्ही जर स्वतःला नाव ठेवत असाल तुलना करून, तर तुमच्या लक्षात येईल की एक साधारण 2 करोड स्टेप्स झाल्यानंतर असा चेहरा दिसणार आहे. त्याच्यामुळे ही आहे मी बिफोर. म्हणजे तुम्ही स्वतःची तुलना माझ्याशी करणार नाही किंवा कुठच्याच इन्फ्लुएन्सर, क्रिएटर, सेलिब्रिटी, हिरोईन्स बरोबर करणार नाही आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ऑलरेडी सुंदर आहात. चला, नंबर 1 स्किन प्रिपरेशन, म्हणजे आपली त्वचा तयार करायची. असंख्य वेगवेगळे मेकअपचे प्रॉडक्ट्स त्याच्यावरती थोपण्याच्या आधी मी आता अतिशय स्वस्त, अफोर्डेबल, ते लई भयानक महाग लक्झुरियस मेकअपचे प्रॉडक्ट्स जरी वापरले तरीही मी तेवढीच छान दिसणार आहे. त्याचं कारणच असं, स्किन प्रिपरेशन झालेलं आहे आणि म्हणून ही चमक आहे. तर मी आंघोळ केलेली आहे, मी फेस वॉश वापरलेला आहे बायोडर्माचा, आणि त्याच्यानंतर बाहेर आल्या आल्या मी लावलेला आहे हायड्रेटिंग टोनर, मी लावलेला आहे. त्याच्यानंतर मी रोडचं ग्लेझिंग मिल्क टोनर लावलेलं आहे. हे फक्त परदेशात मिळतं, जबरदस्त आहे, वर्थ एव्हरी पैसा. व्हिटॅमिन सीचं टाइमलेसचं सिरम त्याच्यावरती मी लावलेलं आहे. त्याचं कारणच असं, दररोज मी सिरम लावते वेगवेगळे माझ्या वेगवेगळ्या स्किन इश्यूजनुसार. आज मी व्हिटॅमिन सीचं लावलेलं आहे. त्याच्यावरती माझ्या आवडीचं मॉइश्चरायझर अँब्रोलिसीचं लावलेलं आहे. हायड्रेशन पुन्हा एकदा. त्याच्यावरती मी आज लावलेलं आहे सुपर गुडचं सनस्क्रीन. मी कधी कधी विशकेअरचं पण सनस्क्रीन लावते. त्यामुळे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता तुम्ही बघत असाल माझा चेहरा चिकट आहे, लक्षात येते तुमच्या, छान चिकट झालेला आहे, विच इज गुड फॉर मेकअप. आता मी याच्यावरती मस्त मेकअप करू शकते, परंतु स्लिपरी नाहीये. ओके, याच्यामध्ये बराच वेळ गेला आहे हे प्रॉडक्ट्स लावून, त्याच्यामुळे आता ते छान मुरलेलं आहे आणि आता मी मेकअप करणार आहे. नंबर 2, मी आता स्प्रे मारते. तुम्ही प्रायमर सुद्धा वापरू शकता, पण सनस्क्रीन लावल्यामुळे ते दोन्ही एकमेकांच्या बरोबर बसेल का नाही याच्यामध्ये शंका आहे आणि मी ते रिस्क घेऊ शकत नाही, कारण माझ्या फाउंडेशन मध्ये सुद्धा सिल्क फाउंडेशन जे असतं सिल्की, ते जरा घसरडं असतं, आणि त्याच्यामुळे मी आता मिल्कचा हायड्रोचा जो स्प्रे आहे तो मारते. त्यानं होल्ड खूप छान होतो, मेकअप जास्त काळ टिकतो. आता हे पण वाळू द्यायचं आहे, लगेचच स्प्रेवरती फाउंडेशन लावायचं नाहीये. आता मी ओठांना काय लावलं असं तुम्ही जर विचारत असाल तर मी आता लावलेलं आहे इट्यूड हाऊसचं फिक्सिंग टिंट कोरल ब्रीज नावाचं लावलेलं आहे, आणि त्याच्यावरती थोडं हायड्रेटिंग लिप बाम फिरवलेला आहे. तुम्ही कोणताही लिप बाम घेऊ शकता, आपला चेहऱ्याचा मेकअप होईपर्यंत लिप्स हायड्रेटेड राहतात म्हणून. नंबर 3, आता माझ्या आवडीचे असंख्य फाउंडेशन्स आहेत. मला ना इतक्या वर्षानुवर्ष इतके सारे छान छान मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडून मी शिकलेले आहे. देअर आर नो रूल्स. कोणी डोळ्यांनी सुरू करतं, कोणी फाउंडेशन सुरू करतं, कोणी अंडर आईज लावत नाही, कोणी फक्त अंडर आईज लावतात. एव्हरीथिंग इज ट्रू. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर आहे, त्यामुळे देअर आर नो रूल्स. त्यामुळे माझ्या आवडीचे फाउंडेशन वगैरे सांगण्यातही मी वेळ वाया घालवणार नाही. प्लीज शेड मॅच करा. लाईट कलर, गोरं बिरं व्हायला जायचं नाही, डार्क पण अतिविचित्र व्हायला जाऊ नका. तसं फोटोशूट आणि थीम असेल तरच. ओके, काही फॅन्सी गोष्टी आहेत माझ्याकडे, त्या मी तुमच्या समोर शेअर करते, ज्या ऍक्च्युली मला खूप आवडतात. आणि ते म्हणजे असा एक क्लिन्झिंगचा एक मस्त असा खडबडीत काय म्हणत आपण, स्पंज कम एक काहीतरी आहे, तर ते खूप मस्त आहे ब्रॉन्सनचा, आणि त्याच्यावरती मी प्रत्येक ब्रश पटकन घासते, आणि त्यामुळे मला सतत ब्रश क्लीन नाही करावे लागत आणि एक प्रॉडक्ट दुसऱ्या प्रॉडक्टला चिकटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा ब्रॉन्सनचा माझ्याकडे एक अंगठी टाईप आहे, मी हातावरतीच पूर्वी घ्यायचे, आता हे बॉन्सी प्रकरण मी घेतलेलं आहे, आणि त्याच्यावरती मी आत्ता घेतलेले आहे नार्स फाउंडेशन, ज्याची शेड आहे बार्सेलोना. ओके, आणि मी याच्यावरती एक टुपुक एक थेंब घेतलेला आहे, तर याच्यामधून खूपच छोटं येतं, एवढं पुरणार नाही कारण मला दिवसभर हे ठेवायचं आहे. त्यानंतर लॉरा मर्सियरचा फाउंडेशन मी घेतलेला आहे, 4N1 जिंजर माझी शेड आहे. तर 2 वेगवेगळ्या शेड्स फाउंडेशन्स मला एकत्र करायला आवडतात. ब्रश आहे मॉर्फीचा, मला सगळ्या पद्धतीचे ब्रशेस आवडतात बाय द वे. मॉर्फी, पॅक, त्याच्यानंतर सेफोराचा माझ्याकडे आहे, त्याच्यानंतर ऑफकोर्स मॅकचे ब्रशेस जबरदस्त आहेत, पण फाउंडेशनचा मॉर्फीचा ब्रश आहे M104. छान मी डॅप केलाय, तेव्हा माझ्या हाताला जे मेकअप पूर्वी लागायचा तो लागत नाही, अंगठीवरतीच राहतो, आणि मी डायरेक्ट सुरू करते. मस्त कव्हरेज, तुमच्या लक्षात येतं अजिबात गोरं बिरं नाहीये, माझे एक्झॅक्ट शेड आहे, एक्झॅक्ट शेड. तर मी काय करते, मी दाबते पण आणि मी सरकवते पण. ओके, त्यामुळे काय होतंय, तो बेस खूप छान बसतोय आणि ना पटापट काम होतं. तुमच्या लक्षात येत असेल मी अजून गळ्याला लावलेलं पण नाहीये, पण तरी सुद्धा ते मॅच झालेलं आहे ऑलरेडी.
त्याचं कारणच असं खूप करेक्ट शेड मॅच मी जाऊन घेतलेली आहे. आता स्वस्तातले फाउंडेशन्स मला कोणते आवडतात ते पण मी तुमच्यावर शेअर करते. ते म्हणजे मेबिलिन अप्रतिम आहे, लॉरियलचा इन्फॅलिबल अप्रतिम आहे. त्याच्यानंतर एक अंडररेटेड ब्रँड आहे जो मेकअपमध्ये खूप भारी येतो म्हणजे फॉरएव्हर 52. त्याच्यानंतर स्विस ब्युटीनं त्यांचे फॉर्म्युला बदललेले आहेत आणि खूप भारी आहे स्विस ब्युटीचं. के ब्युटीचं कुशन फाउंडेशन मला जेन्युअनली खूप आवडलं. त्यामुळे जे नवीन आहेत आणि जे वरचेवर सारखा मेकअप करत नाही त्यांच्यासाठी के ब्युटीचं कुशन फाउंडेशन जबरदस्त. मस्त बेस झालेला आहे आपला आणि किती नॅचरल आणि सुंदर दिसतोय. तुम्हाला दिसत असेल की डोळ्यांच्या खाली लावलेला नाहीये आणि ऑफकोर्स डोळ्यांच्या वरती तुम्हाला डार्कर साईड दिसेल कारण तिथे फक्त फाउंडेशन लावलेलं नाही, सगळीकडे मी फाउंडेशन लावलेलं आहे. फेक आय लॅश एक्सटेन्शन्स मी लावलेले आहेत त्याच्यामुळे तिथे माझा खूप वेळ वाचतो. मस्काराचे कोट्स मला लावत बसावे लागत नाहीत. आणि आज मला थोडं लिप्सवरती डॉमिनेटिंग करायचं आहे नेहमीप्रमाणे. मला जास्त आवडतं फेंटी ब्युटीचा मॉका 03 मी आता इथे शेड घेतलेली आहे. खरं सांगू हायफू केल्यापासून मला अजिबात कॉन्टोरिंगची गरज नाही. तुम्ही बघताय बेसमुळे असं कागदासारखे सपाटापड दिसायला लागतो, पण तरी सुद्धा तुम्हाला ही शॅडो दिसते, ही जी जॉ लाईन आहे, तरी मधल्या काळामध्ये वजन वगैरे वाढवून दुधाळ पदार्थ खाऊन हे सगळं जे डबल चिन आहे ते परत हळूहळू आलेलं आहे माझं. पण तरी सुद्धा हायफूचा इफेक्ट दीर्घकाळ राहतो. काय असते हायफू मी जे मगासपासून बोलते त्याचा व्हिडिओ त्याची लिंक मी इथे देतेच. नारसा चपटा मस्त ब्रश वरच्या बाजूला ढकलायचं, खाली न ढकलता, म्हणजे इथे जो खड्डा आहे तिथून वरती ढकललं, हेअरलाईन मध्ये घुसवायचा, नाहीतर मध्ये पांढरं गोरं दिसतं. कुठचा पण साधा मेकअप आर्टिस्ट आणि अतिशय प्रोफेशनल स्मूथ महागाचा मेकअप आर्टिस्ट कसा कळतो तर ब्लेंडिंग जबरदस्त केलेलं असतं. तुम्हाला लक्षात येते की कुठेच हार्श लाईन नाही, कुठेतरी काहीतरी सुरू होतंय आणि कुठेतरी काहीतरी संपतंय, असं काहीच नाहीये. अतिशय मस्त ब्लेंड झालेलं. ऑलमोस्ट का लावलं सुरमीला. नंबर 4. आता अजूनही तुमच्या लक्षात येईल मी डोळ्यांच्या खाली काहीच लावलेलं नाहीये. तर मी इथे घेतलंय नार्सचं, मला प्रचंड आवडतं. ते आहे एक ॲरागॉन नावाची शेड आहे. हा न्यू कमरसाठी तुम्ही कितीही घासला लावला, बघा आता मी खूप जास्त लावलाय तरी सुद्धा तो ब्लेंडेबल आहे, तो सुंदर दिसतो. आणि मी म्हटलं तसं ऍक्च्युली मी जर लाजले तर ब्लड सारखा दिसणारा जर कुठचा ब्लश असेल तर तो हा आहे. आणि आता मी फक्त जिथे तिथे त्याला डॅब करते, छान पुश करते आणि मला तो हवाय लुक असा फ्लश्ड, म्हणजे थोडासा तापलेला रापलेला तरीही लालसर. इथे पण थोडासा असा तो पुश करते मी आत तो टिकावा म्हणून. आपण अजून इथे पण आपल्याला ऊन लागतं हो की नाही, इथे पण लावायचं आहे. मस्त आता सगळीकडे ब्लश लागलेला आहे. आय नो आता तो जास्त दिसतोय, नंतर तो हळूहळू कमी होईल. कसा काय सांगते तुम्हाला. आता पुढे कन्सिलर नंबर 5. माझ्याकडे तुम्ही नाव घ्याल त्या कंपनीचं कन्सिलर आहे. सगळे कन्सिलर चांगले असतात, परंतु तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, सगळे इंटरनेटवरचे जे क्रिएटर्स इन्फ्लुएन्सर्स असतात ते त्यांच्या अर्ली 20s मध्ये असतात. त्यांना कोणालाही डोळ्यांच्या खाली फार क्रिजेस नसतात, असेल तर फार फार तर पिगमेंटेशन असतं, थोडंसं डार्क सर्कल असेल, ते सोडल्यास कसलेच वेगळे इश्यूज नसतात. परंतु जर तुम्ही 25 क्रॉस केलेली असेल किंवा 30च्या पुढे असाल तर मात्र एक लक्षात घ्या, आपण हेवी कन्सिलर्स वापरू शकत नाही. मला आवडलेलं लिक्विड म्हणजे नार्सचं जबरदस्त कन्सिलर आहे. बाय द वे यांनी पण खूप छान आता कन्सिलर काढलेलं आहे आणि ते म्हणजे शार्लेट टिल्बरीचं. पण आता माझ्याकडे नार्स आहे, माझी शेड आहे याच्यातली कॅरमेल. ओके, शेड कन्सिलरची कधीच 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 चुकवायची नाही. मी लावलेलं दिसणार पण नाही, थोडंसं कुठेतरी काहीतरी दिसेल लिटरली, कारण ते माझ्या फाउंडेशन मध्ये मर्ज झालं. इकडे एंडला थोडंसं बस, इकडे ओठांच्या आसपास जर काळं असेल त्याचं कारण काय, कलर करेक्टर का नाही लावला तुम्ही प्रश्न नाही विचारला. काय सांगू, डार्क सर्कल्सची मी एक वेगळी ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता माझं कलर करेक्टर वापरणं बंद झालेलं आहे. मधून अधून लागतो तेव्हा मी कुठचा वापरते सांगते. पुन्हा एकदा जर मी झोपलं नाही, खाल्लं नाही, डेफिशियन्सीज तर काय होतं. हुडा ब्युटीचा ऑरेंज कलर करेक्टर, त्याची शेड आहे मँगो. याच्याहून लाईटर पण मला चालतो, पण माझ्याकडे डार्क शेड आहे. लगेचच मला विचाराल की डार्क सर्कल्सचं मी काय केलेलं आहे नक्की, सगळं सांगणार आहे या व्हिडिओ नंतर. तो व्हिडिओ नक्की बघा, पण हा आधी पूर्ण बघा. डोक्यावरती आणि खाली त्याची लिंक दिलेली आहेच. एक मस्त ब्रश आहे सेफोराचा 02 कन्सिलर, कन्सिलरचाच ब्रश आहे, अप्रतिम ब्रश आहे हा. फक्त डॅब करते बस, एवढंच कन्सिलर लावायचं आहे, हेवी करायचं नाही, नाहीतर लगेच डोळे थकल्यासारखे दिसतात. एवढं याच्यात उरलंय तेवढंच मी फक्त वरती पुसतीये. नाकाच्या शेजारी लावलेलं, इथे जिथे जिथे ब्लेंडिंग राहिलंय इथे पण आपण थांबवू शकतो, कारण खूप छान नॅचरल लुक तयार झालेला आहे. परंतु माझे डोळे थोडेसे खड्ड्यात आहेत, त्याच्यामुळे मला थोडासा लाईट तयार करायला आवडतो. त्याला काय करायचं, लाईट कलरचं कन्सिलर. मग आजचं एक्झॅक्ट मॅचिंग कॅरमेल आता आहे लावलेलं, ते म्हणजे सुक्रे दोर्जे. फक्त इथे तुमच्या लक्षात येते जिथे खड्डा रेष असते, सेम ब्रश स्वच्छ केला, हलक्या हातानं
अति ब्लेंडिंग केल्यानं सुद्धा काही लोक अति ब्लेंडिंग करतात, तिथे प्रॉडक्टच राहत नाही. आणि आता फक्त याला आईजना उचलते, हीच रेषेमधली, बास एवढंच करायचंय आपल्याला. मॅक्सिमम गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. आपण कॉन्टोरिंग बेस आपला झालेला आहे, मस्त भरपूर ब्लश आहे, अंडर आईज आपण कव्हर केलेले आहेत, सगळं झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत पावडरकडे. नंबर 6, माझ्याकडे असंख्य पावडर्स आहेत. सध्या माझ्या आवडीच्या 2 पावडर्स आहेत आणि त्या अतिशय लाईट वेट आहेत, हलक्या फुलक्या आहेत. हुडा ब्युटीची कॉम्पॅक्ट पावडर, बनाना ब्रेड इझी बेक, शार्लेट टिल्बरीचं पण कॉम्पॅक्ट मी वापरत असते, मला खूप खूप आवडतं. इथेच आहे वरती आता. हे आणि हे 2 प्रॉडक्ट्स सिमिलर आहेत. ब्लरी मॅट फिनिश ब्युटिफुल लॉंग लास्टिंग पावडर, आणि त्याच्यावरती ही जी पावडर आहे फेंटी ब्युटीची, अप्रतिम पावडर आहे ही. ओके, जबरदस्त आहे ती. आणि इनविझी मॅटी नावाची ही पावडर आहे, इन्स्टंट सेटिंग ब्लोटिंग पावडर, सुंदर सुंदर आहे ही. पण नुसती मी कधी कधी लावते तरी सुद्धा मेकअप टिकतो. आता परदेशामध्ये ना सेटिंग पावडरची फार गरज पडत नाही, कारण त्यांच्याकडे इतकं उकडतच नाही. आपल्याकडे भारतामध्ये म्हणजे आपल्याला पर्यायच नाही, आपल्याला सगळं पुन्हा एकदा पावडरनं सेट करावं लागतं, त्याला काहीच ऑप्शन नाही. आणि म्हणूनच मी सांगेन की महागाच्या पावडरमध्ये प्लीज इन्व्हेस्टमेंट करा. एक वेळ फाउंडेशन स्वस्त असलं तरी चालेल. त्याचं कारण असं, माझ्या मते मेकअप म्हणजे काही अफोर्डेबल आणि काही खरंच अप्रतिम वर्थ स्पेंडिंग लक्झुरियस प्रॉडक्ट, ह्या दोन्हीचं अप्रतिम मिश्रण जर करता आलं ना आपल्याला, तर इतका छान ब्युटिफुल नॅचरल प्रोफेशनल इंटरनॅशनल लुक तयार करण्यासारखा रेड कार्पेट सारखा मेकअप आपल्याला करता येतो. मी इथे ब्रश घेतलेला आहे पॅकचा 131, आणि तो आता मी सगळीकडे सेट करण्यासाठी इथे कॉम्पॅक्ट पावडर मध्ये घेतलाय, हलका फुलका. आणि मी कुठे पकडते बघा, हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी असतात आणि आपल्याला असं वाटतं की काय झालं, मी इथे पकडू शकते. इथे पकडलं तर काय होणार, जोर येणार. म्हणजे काय होणार, ती पावडर अशी घुसणार, म्हणजे आत दाबली जाणार. म्हणजे काय होणार, त्या माझ्या सगळ्याच्या लाईन्स आहेत, क्रीजेस आहेत, तिथे ती जाऊन अडकणार. हे होऊ नये यासाठी फक्त तो ब्रश जर मी इथे पकडला, हलक्या हातानं डॅप 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 डॅप, आपले डोळे सेट झालेले आहेत. आणि तुम्हाला दिसतंय अजिबात काही लाईन्स आणि क्रीजेस वगैरे काही नाही. घाम येतो आयब्रोजना, तेव्हा मला आयब्रोजला पण पावडरिंग करायला खूप आवडतं. डोळे सेट झालेले आहेत. कोणता पण असा स्वस्त आणि मस्त ट्रँगल अप्रतिम स्पंज मिळतो, तो घ्यायचा. पुन्हा एकदा आपल्या कॉम्पॅक्ट पावडर मध्ये तुम्ही बुडवू शकता. ओके, इथे मी घेतलेली आहे, इथे डॅब केले, हलक्या हातानं सगळीकडे मी मस्त ती पावडर आणि फाउंडेशन. सगळ्यांना आता आत राहा, शांत राहा, ऐका, गप्प बसा, हातापायची घडी घाला, तोंडावरती बोट, अशा पद्धतीनं मी. काही लोक आपला अख्खा फाउंडेशनचा चेहरा सेट करत नाहीत, तसंच सोडून देतात. काहीच हरकत नाही. जर तसा वेदर असेल आणि तुम्ही कंटिन्युअसली एसीत असाल आणि तुमचं जर फाउंडेशन ऍक्च्युली नॉन ट्रान्सफरिंग म्हणजे ट्रान्सफर प्रूफ असेल, तर ही टेक्निक ऍक्च्युली छान काम करते. तर मस्त संपूर्ण असं छान सेट झालेलं आहे. तुमच्या लक्षात येत आहे आता, तुम्हाला कळत असेल की माझा ब्लश करेक्ट आहे, कमी झालाय, योग्य आहे, नॅचरल आहे, हलका हलका पसरलेला आहे, त्यामुळे त्याच्या अशा स्ट्रॉंग लाईन्स नाही आहेत. आणि पावडर नंतर याच्यानंतर तो किती आता मस्त बॅलन्स आउट झालाय. आता काय करायचं, नंबर 7, आयब्रोज. जेव्हा आपण चेहऱ्याला काहीच लावत नाही त्यासाठी आयब्रो जेल लावायचं. किंवा तुम्हाला ऑलरेडी खूप बुशी भरपूर आयब्रोचे केस आहेत, भुवया छान आहेत, तर पेन्सिल वापरायची हलकी फुलकी छान. आणि असा जर तुम्हाला मेकअप करायचा आहे स्टेजवरती ग्लॅमरस फुल ऑन दिवसभर टिकावा इव्हेंट वगैरे, तर पावडर वापरायची. बेनिफिटची ब्राउझिंग पावडर मी वापरलेली, पण मी ती लावते कशी, ट्रँग्युलर इथे त्याला ब्रश दिलेला आहे. आता कुठच्याही आयब्रो पेन्सिलच्या मागे ह्या स्पूली म्हणतात, या ब्रश टाईपला तो येतो. त्याच्यामुळे काय करायचं, खालच्या बाजूला विचित्र खाली त्या केसांना कंगवा करायचा आणि भुवयांचे केस खाली टाकून द्यायचे. ओके, आणि जिथे जिथे फक्त केस नाहीत, उदाहरणार्थ आता मला इथे अँगल छानसा तयार करायचा आहे, बारीक बारीक जिथे जिथे आपण टकलो तिथे फक्त भरायचंय, अति काही करायला जायचं नाही, ऐकायला हवं, म्हणजे त्यांना सेट करायचं नंतर. आता सगळं काम आहे स्पूली ब्रशचं. काय करते मी आता, सगळ्यात आधी जो मधला भाग आहे, पुढचा सोडला, एक बोट मधला भाग आहे तो छान ब्रश केला. आता पुढचा भाग जो सगळ्यात नॅचरल असतो आणि विरळ असतो, इथे कमी, सेकंड इनिंगला जास्त, थर्डला उंच जास्त, अँगल छान यावा म्हणून, आणि नंतर कमी 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 कमी, जसं नैसर्गिक आपली भुवई असते तशी. आयब्रो जेलनं सेट करूयात. याच्यामध्ये काहीच नाही, लॅमिनेशन आहे 24 तास राहणारं लॉरियलचं, ते पण लावू शकता. थोडे अजून हेवी करायचे असतील तर मॅकचं स्टड पण पुन्हा एकदा वापरू शकता. दोन्ही मी कधी ते लावते कधी हे लावते. याच्यामध्ये काम होतं, याच्यापेक्षा महागाचे पण येतात लॉरियलच्या पेक्षा, पण यांना काम होतं. नंबर 8, आयब्रोज झालेले आहेत आणि आता आय शॅडो करायचे. आज मला सिम्पल मेकअप करायचा आहे, त्याच्यामुळे खूप सोपं आणि पटकन, जर कोणासाठी बिगिनर्ससाठी तर जबरदस्त, ते म्हणजे लिक्विड आय शॅडो.
जॉर्जिओ अरमानीचे अप्रतिम आयशॅडो लिक्विड येतात आणि त्याच्यामध्ये जबरदस्त शेड्स आहेत वेगवेगळ्या. आय टिंट आपण म्हणू शकतो. जो नॅचरल तुम्हाला दिसतंय हे इतकं कमी आहे, हे हार्डली दिसतंय, कारण की हे डोळ्यावरती पण दिसत नाही आणि ब्लेंड करणं सोपं आहे. किती मिनिटात होतं सांगते. सगळ्यांना आय मेकअपची भीती असते, त्या सगळ्यांच्यासाठी सिंगल आय कलर याच्यासारखं सुख नाही. इकडे हा फराटा लावला 2-3 ठिकाणी, इकडे हा फराटा लावला. आता कुठची पण आयशॅडोचे तुम्ही फ्लफी छानसा ब्रश घेऊ शकता, कोणताही. ते साफ केला, सगळीकडे फक्त टोई 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 करत पसरवला सगळीकडे. कुठे असं इकडे नाही असं नाही, फक्त डोळ्यांच्या खाली नाही जाऊ दे. इकडे पण सेम झालं, लिटरली झालं. दॅट्स इट. तुम्हाला आडी चमकू काहीतरी छान छान लावायचंय, त्याच्यावरती तुम्ही काही लावू शकता. माझ्या आवडीचं सांगते, जर कुठचं फंक्शन वगैरे असेल तर ही आयशॅडो आहे, खूप सुंदर आहे. मून डस्ट नावाचं अर्बन डिकेचं पॅलेट आहे. हे घेतलं, परफेक्ट चमकी इथे घेतली आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल. दॅट्स इट. 2 स्टेपमध्ये. आता मला मस्कारा लावण्याची गरज नाही. जर मी मस्कारा लावला असता तर मला फार वेगवेगळे मस्कारे आवडतात, पण त्याच्यातला एक अतिशय सुंदर मस्कारा मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. लॅनकॉमचा मस्कारा आहे, फ्लटर एक्सटेन्शन. जबरदस्त मस्कारा आहे, यानं लेंथ खूप वाढते. जे जे टक्कलू पापण्यांचे असतील तुमच्यासाठी हे आहे. खूप महाग आहे, आय एम सो सॉरी. जबरदस्त मस्कारा आहे. याला आणि एक पर्याय, लॉरियल सारखा मस्कारा या जगात कोणी बनवत नसेल. लॉरियलचा कुठचाही मस्कारा तुम्ही घ्या, अप्रतिम मस्कारे. तर तो मी पहिला कोट म्हणून वापरते, हा किंवा हा. आणि एक ब्रँड आहे स्टेज नावाचा, 929. हा जो मस्कारा आहे ह्याला ट्यूब मस्कारा म्हणतात. खतरनाक 12 तास टिकणार, 12 नव्हे जास्तच तास टिकतो. ट्यूब म्हणजे काय, तो जर लावला तर तो असा एक, आता हे जर पापणी असेल, ओके, ही जर पापणी आहे, पापणीचा केस असं तुम्ही समजा, आणि तो मस्कारा मी त्याच्यावरती लावला तर तो असा पाईप सारखा त्याच्यावरती मस्त आवरण तयार करतो. आणि मेकअप जेव्हा काढायची वेळ येते तेव्हा जसंच्या तसं सुळ करून प्लास्टिकची पिशवी काढतो की नाही, तसा तो मस्त बाहेर येतो. तसा असा काळपट राडा होत नाही. नंबर 9, हायलायटर. खूप छान नॅचरल लुक जर कशाला तयार होत असेल तर रेअर ब्युटीचा लिक्विड, आणि त्याच्यातली शेड आहे मेस्मराईज, माझ्या आवडीची, कारण की ती एक्झॅक्ट शॅम्पेन कलर माझ्या रंगाला मॅच होते अशी आहे. आपल्या फाउंडेशनचा आपल्या रंगाला जाईल असा रंग मॅच करायचा असतो. दुसरा आणि एक मला आवडतो तो, आता हा लव का हा लव, बबली बेब नावाचा हायलायटर, न्यूड स्टिक्स नावाची कंपनी. आता हा क्रीम आहे आणि हा लिक्विड आहे. दोन्ही भयानक आवडतात. माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि मी याच्यामध्ये दोघांची भांडणं होत असतील माझ्या प्रेमासाठी. सेम माझाच रंग, एका बाजूला ब्रश आहे, एका बाजूला हे आहे, आणि तुम्ही लिटरली बघू शकता हा माझाच रंग आहे. दाखवतो, ओके. आणि जेव्हा ते वळतं तेव्हाच तो दिसतो. असंच अपेक्षित आहे, त्याला स्वतःचा रंग असणं अपेक्षित नाहीये. हाय चिक बोन्स ना, इथे थोडासा बास. आता तुमच्या लक्षात येत असेल की फक्त ते जेव्हा लाईट कॅप्चर करतो तेव्हाच दिसतं, अदरवाईज सरळ बघितल्यानंतर हायलायटर दिसत नाही, आणि तेच त्याचं काम आहे. नंबर 10, लिपस्टिक. आता मगाशी लावलेलं जे होतं प्रकरण पुसायचं आहे, कारण एकावरती एक थर दिल्यानंच ओठ ड्राय होतात. लिप पेन्सिल पण लावण्याची सवय आहे, पण मी लिप पेन्सिल लिटरली संपवलेल्या आहेत. मला थोडीशी तरी सापडली मिळाली तर मी दाखवते. हुडा ब्युटीची मी इथे घेतलेली आहे लिप कॉन्टॉर 2.0 हनी बेज नावाची, ऑलमोस्ट माझ्या शेडची अशी ती आहे. थोडंसं इथे क्युपिड बोनला हा व्ही तयार केला आधी, अशा पद्धतीनं फक्त ओव्हरलाइनिंग केलंय ते. आणि आता तुमच्या आवडीची कोणतीही लिपस्टिक तुम्ही लावू शकता. पिलग्रिमची कॅरमेल गिल्ट मॅक्सिमम वेळा मी वापरत असते. अशाच पद्धतीच्या पीचिश न्यूड सगळ्या असंख्य गोष्टींवरती जाते, पटकन लावता येते. असा तो एक ब्राउनिश न्यूडिश ऑरेंज, ऑलमोस्ट पीच असल्यामुळे स्ट्रॉंग असा तो तयार झालेला लुक. आणि त्याच्यावरती मला मुरुचा ब्युटीचा टोस्टी नावाचा ग्लॉस लावायला पण आवडतो. माझ्याकडे क्लिअर ग्लॉसेस पण आहेत हुडा ब्युटीचे, ते पण छान आहे. आता ह्याला जर पिंक करायचं असेल, कारण माझा आउटफिट आज असा पर्पलिश पिंक आहे, लाल करायचं असेल तर मॅकची ही माझ्या आवडीची डिवोटेड टू चिली आहे. आणखी जास्त ब्राउनिश कडे जायचं असेल तर मेकअप फॉर एव्हरची ही न्यूड आहे. पार्चमेंट लिप वेल्वेट एनेस्थेशिया बेव्हर्ली हिल्सची ती आहे. याला मला लॉंग लास्टिंग करायचं असेल तर जागतिक एक लॉरियलची जी लिपस्टिक आहे ती याच्यावरती मी लावते बऱ्याचदा. तर एक स्टेकेशन नावाची नायकाची लिपस्टिक आहे, सुंदर लिपस्टिक आहे. तर मी काय करते, तसं गुलाबीकडे गेले. माझ्याकडे छानसा ब्लश आहे, एक मिनिट. आणि नायकानं मला पाठवलेला हा ब्लश आहे, मला अजिबात आवडला नव्हता सुरुवातीला, कारण लहानपणी लाली लावायचे ना असे मस्त ठोकळे, तशा पद्धतीचे अतिशय लाईट बेबी पिंक, ऑलमोस्ट ऑरेंज आहे, आणि त्याच्यामध्ये शिमर आहे हायलायटरचा, असा तो होता शाळेतला. त्यामुळे नायकानं मला PR मध्ये हा मिळालेला आहे. अजिबात मला आवडत नव्हता.
पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की याच्यासाठी करेक्ट आउटफिट जर असेल कूल टोन, गुलाबी, पर्पल, तर हे जे काय दिसतं दाखवते ग्लो शॉटी. तुम्ही माझ्या रंगाच्या असाल जर गव्हाळ तरच हे विकत घ्या, किंवा माझ्यापेक्षा लाईट कलरच्या असाल थोड्या थोड्या गोऱ्या तर विकत घ्या. माझ्यापेक्षा एखादं शेड जर तुम्ही डार्क असाल तर पण चांगलं जाईल, पण तुम्ही जास्त डीप डार्क रंगाच्या असाल तर मग नाही, हे तुमच्यासाठी नाहीये. ही शेड तरी नक्कीच नाहीये. पण हा प्रकार नायकाचा खूपच मला आवडला, दाखवते. थोडासा तुमच्या लक्षात येते मी थोडासा गालामध्ये पण गुलाबी, इकडे गुलाबी आला ना, त्यामुळे तो वाढवण्याचा प्रयत्न केला. आपल्या हायलायटरच्या दरम्यान किंवा त्याच्याच वरती लावला तरी चालेल. दिसतंय? आता हे सगळं थोडंसं कूल टोन गुलाबीकडे जायला लागलंय. आता हे सगळं थोडंसं आणि आपल्याला लॉक करायचं, सेट करायचंय. त्याच्यासाठीच्या फिनिशिंग जे टचेस असतात ना ते खूप इम्पॉर्टंट असतात, ते अजिबात अंडर एस्टिमेट करायचे नाही. आता हा जो ब्लश आहे चिकट छान, तर तो जिथे पाहिजे तेवढा तो जो ग्लॉसी चिकट लुक आहे तो करेक्ट आहे. पण बाकीच्या गोष्टी आता आपल्याला इतक्या तेलकट चिकट नको आहेत, मग त्या मॅट करायच्यात. तेव्हा आता ही पावडर आपल्याला उपयोगी येणार आहे. फेंटी ब्युटीची घेतली. मगाचा आपला कन्सिलरचा ब्रश पॅक 131 साफ केला. अशी ही ब्लोटिंग कम इनविजिबल अशी ती पावडर आहे, ती घेतली. लगेचच तुम्हाला मॅट फिनिश, चिकट साईड मॅट फिनिश साईड, पण मी इथे दाखवते, अर्ध कपाळ दाखवते. आता त्याच्यावर अंदाज आता दिसत असेल. ही बाजू अशी छान पाहिजे तेवढी मॅट फिनिश आहे, एक्सेप्ट जिथे मला चमक हवी आहे. आता सेटिंग स्प्रे मारायचा आहे आणि आपलं काम होणार आहे. पावडरी केकी लुक बंद करणं हे काम करतं सेटिंग स्प्रे, आणि ऍब्सोल्युटली फिक्स करून हलणारच नाही. परदेशामध्ये वन साईज नावाचा जबरदस्त मिळतो, त्याचा लॉरियलनं कमाल काढलेला आहे. इनफॅलेबल ही जी रेंज आहे ना लॉरियलची ती खूपच जबरदस्त आहे बाय द वे, आणि तरी सुद्धा बजेट फ्रेंडली आहे. तर तो 36 तास नॉन ट्रान्सफर, हे खरं आहे. म्हणजे इतका स्ट्रॉंग स्प्रे आहे की कधीच हालत नाही. याच्यामध्ये तुम्ही डान्स करू शकता, उन्हा तानाचे जाऊन मिरवणुकीत नाचून येऊ शकता आणि तुमचा मेकअप हलणार नाही. तेव्हा मारायचा स्प्रे आहे हा. रिफ्रेशिंग नॉर्मल साधा जर पाहिजे असेल तर हा पण खूप सुंदर आहे. एअरब्रश सेटिंग स्प्रे सुंदर आहे, शार्लेट टिल्बरीचा. हा पण मला आवडतो, तुम्हाला दिसत असेल मी तो संपवत आलेले आहे. त्यानंतर ऑफकोर्स आपला मॅकचा अतिशय सुंदर आहे, थंडगार. माझा आणि एक आवडीचा मेकअप फॉरएव्हरचा मिस्ट अँड फिक्स, यानं खूप नॅचरल लुक येतो. हा संपवलेला आहे मी, त्याच्यामुळे हा पण खूप सुंदर. मी कितीही सेटिंग स्प्रेस मारू शकते. सध्याच्या माझ्या आवडीचा एक स्प्रे आहे, 2 आहेत, आता मी आणलं नाही घरामध्ये. टाचा नावाची एक कंपनी आहे, जो ग्लो येतो ना त्यानं जबरदस्त. परदेशातले बहुतांश मेकअप आर्टिस्ट ते वापरतात. तो आता घरामध्ये खाली ठेवलाय. मी तो छान कार्यक्रमाच्या जस्ट आधी मारेत असं मला वाटतं, पण आता लॉक करायला ज्यानं आपली एकदम सुरुवात केली की नाही सनस्क्रीन नंतर पहिलं मेकअपचं प्रॉडक्ट म्हणून, तो प्रायमर कम सेटिंग स्प्रे दोन्ही आहे याच्यामध्ये. मिल्क मेकअपचा हायड्रोचा तो स्प्रे आता मी मारते आहे. आहा, अजून थोडा वेळ गेला की मी मारणार आहे हा लॉरियलचा स्प्रे, म्हणजे तो मस्त सेट होईल. आणि जस्ट थोडंसं याच्या आधी, कार्यक्रमाच्या आधी मला जर टचअप काहीतरी करायचं असं, कारण यानं काहीच हालत नाही त्याच्यामुळे, मग तो टाचाचा ग्लोवाला स्प्रे मी मारेन. आणि ना या बारीक गोष्टी आहेत ना, याच्यावरती तुमच्या लक्षात असेल की प्रॉडक्ट इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नक्की काय लुक करायचं याच्याविषयीची जर क्लॅरिटी असेल तर ते प्रॉडक्ट तुमच्यासाठी हजर राहणार आहेत. उदाहरणार्थ कॅमेराच्या समोर स्पेशली युट्यूबसाठी थोडासा जास्त फाउंडेशनचा बेस, थोडासा जास्त मेकअप करावा लागतो असं माझ्या लक्षात आलंय. त्याच्यापेक्षा जास्त मेकअप कुठे करावा लागतो तर स्टेजवरती, इव्हेंट्सना करावा लागतो. नाही तर तो दिसतच नाही, तो अपिअरच होत नाही, विचित्र दिसतं, काहीतरी काहीच नाही केलं असं दिसतं. त्याच्या खालोखाल जर कुठचा मेकअप असेल जो खूप नॅचरल करावा लागतो, त्याच्यात अजिबात टेक्स्चर टाकून उपयोग नाही, तो मेकअप म्हणजे फोटोशूटसाठीचा. फोटोमध्ये काही लपलं जात नाही. त्याच्या खालोखाल जर कुठचा असेल तर ते म्हणजे प्रत्यक्षात भेटणे. फक्त जर तुमचा जो अनकम्फर्टेबल एरिया आहे, प्रॉब्लेम एरिया म्हणत नाही, तो कव्हर करायचा. म्हणजे डोळ्यांच्या खाली कन्सिलर, डोळ्यांसाठी तुम्ही छान आहात तर सगळीकडे टिंटेड मॉइश्चरायझर वगैरे मिळतो, ह्याचा पण छान आहे बाय द वे, के ब्युटीच आहे. टिंटेड सनस्क्रीन्स वगैरे येतात, ते सगळीकडे लावायचे. लिपस्टिक थोपायची, आयब्रो जेल लावायचा, विषय एंड आहे, संपलेला आहे विषय. अशा पद्धतीनं तयार होणार आहे मी अतिशय पटापट. मला छान फायनल लुक तुमच्यासमोर शेअर करायला खूप आवडेल. त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल, एक साधारण 15,000 कोटी स्टेप्स ज्या होत्या स्किन केअरच्या आणि मेकअपच्या, त्याच्यानंतर हे असं जे थोबाड छान दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर माझे युट्यूबचे व्हिडिओज बघितले, इंस्टाग्राम किंवा कुठच्याही सेलिब्रिटीजना वगैरे बघितल्यानंतर मी नाही सुंदर, फक्त याच सगळ्यात जास्त सुंदर दिसत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही किती चुकतंय, तुमचं किती खोटं आहे हे मला आज तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं या निमित्तानं. आणि मेकअप ही कला आहे
आणि त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि आवड आहे. कोणालाच मेकअपची गरज नसते. पुन्हा पुन्हा मी हे सांगते, परत एकदा या व्हिडिओमध्ये पण सांगते, कोणालाही मेकअपची गरज नसते, कारण ती कला आहे. पेंटिंगची मला काय घरात गरज आहे असं नसतंय ना. कलेचे आपण भोगते जर असू तर आपण आवडीनं ते चित्र, ते पेंटिंग तिथे आपण लावतो की नाही, अगदी त्याच पद्धतीनं ज्याला आवड आहे त्याला ते करू द्यायचं, ज्याला आवड नाही त्यालाही ते सगळं जे काय जगायचं ते जगू द्यायचं. दोघांनी एकमेकांना नावं ठेवायची नाहीत. आपल्याला आनंदानं जगायचंय आणि आपल्याला सुंदर दिसायचं आतून बाहेरून. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. मी माझ्यावरती प्रयोग करून खूप वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करत असते आणि म्हणूनच मगाशी जे मेन्शन केलं, मी माझ्या चेहऱ्यावरती कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ या व्हिडिओ नंतर बघायला विसरू नका. आय लव्ह यू.